अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि पवार कुटुंबियांमध्ये फूट पडली। त्यानंतर मग दोन्ही पवारांमध्ये राजकीय वादही रंगताना दिसले। लोकसभा निवडणुकीमध्ये तर ननंद विरुद्ध भाऊजे अशी घरातच लढत रंगली आणि त्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। आताही सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावलाय। बघूया एक रिपोर्ट। जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळेना, खासदार सुप्रिया सुळेंचं पुण्यात आंदोलन, निधीवरून पुन्हा ताई विरुद्ध दादा। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हे खासदार सुप्रिया सुळेंचं आंदोलन। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जात नाही, सुचवलेली कामं नाकारली जातात असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। त्याच विरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन करण्यात आलं। सुप्रिया सुळेंसोबत या आंदोलनात आमदार अशोक पवार, संग्राम थोपटे, रवींद्र धंगेकर हे सुद्धा सहभागी झाले होते। सातत्याने आम्ही जो निधी मागतो त्याच्यावर काट मारली जाते। आजपर्यंत सिलेक्टिव्हली हा निधी दिला जातो, ह्याचाच आम्हाला वाईट वाटतंय आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलोय। आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही। मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधीमधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय। जनतेची जी कामं आहेत ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोल दादा जे सूचना करतात ते दिलेले जात नाहीत। खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोलाच लगावलाय। याआधी 21 जुलैला झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही दादा आणि ताईंमध्ये जुंपली होती। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या बैठकीला पहिल्यांदा शरद पवारही उपस्थित होते। या बैठकीत शरद पवार यांनी लाडकी बहीण योजना तसंच नीरा नदीच्या प्रदूषणावरून अजित पवारांना प्रश्न विचारले होते। मात्र जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना आज बोलण्याचा अधिकार असल्याचं म्हणत अजित पवार यांनी तेव्हा शासन निर्णय वाचून दाखवला होता। त्यानंतर आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून सुप्रिया सुळे आणि अजित पवार आमने सामने आल्याचं दिसतंय। निलेश खरमरे, झी24 तास, पुणे।